केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सर्व पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत रेशन कार्ड धारकांना फक्त अन्नधान्य नाही तर आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. ही योजना फक्त पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी असून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना यामधून वगळण्यात आलं आहे, कारण ही योजना फक्त पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच लागू होत आहे. जागतिक स्तरावर अन्नधान्य आणि इंधनांचे भाव वाढलेले पाहता केवळ गहू आणि तांदूळ न देता नागरिकांना आर्थिक मदत देणं हा योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. इतकंच नाही तर यासाठी सरकारने विशेष डिजिटल पडताळणी टीमची नेमणूक केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नुकत्याच जारी केलेल्या एका विशेष परिपत्रकानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड सोबतच आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र जोडणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र नसतील तर त्यामध्ये छोटीशी तांत्रिक त्रुटी असेल तर पात्र असूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर आणखीन 2 कागदपत्र कोणती लागणार आहेत हे देखील जाणून घ्या. तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेची घोषणा करताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे की जागतिक स्तरावर इंधन आणि अन्न पुरवठ्यामध्ये होणाऱ्या घडामोडीचा मोठा फटका आपल्या देशातील गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबियांना बसू नये यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद केली असून रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि हा निधी केवळ एका कागदी आश्वासनापुरता मर्यादित नसून केंद्र सरकारने यासाठी एक स्वतंत्र आणि विशेष बजेट मंजूर केले आहे. या निधीचं वाटप राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलं असून महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात आहे. मुख्यमंत्री आणि राज्य प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील अन्न सुरक्षा समिती सक्रिय करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांची छाननी आणि डिजिटल पडताळणीचं काम सुरू झालं आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की जर कोणत्याही नागरिकाला या 2,000 रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी 3 महत्त्वाच्या सूचनांचं पालन करायचं आहे. आणि या सूचना पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले आहेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नागरिकांनो, तुमच्याकडे जर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर अन्न सुरक्षा विभागाने बँकांसाठी नवीन सर्व्हर जोडले असून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सुमारे 75% ते 85% पात्र लाभार्थ्यांची डिजिटल यादी ही तयार केली आहे आणि त्यानुसारच हा लाभ वितरित केला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही दर महिना रेशन दुकानामधून सवलतीच्या दरामध्ये मोफत गहू आणि तांदूळ आणत असाल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण आता सरकार नवीन नियोजन बांधत आहे आणि त्यानुसारच रेशन कार्ड धारकांच्या हाती थेट रोख रक्कम दिली जाणार आहे. यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी मंजूर केला आहे. राज्यस्तरावरती देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा तयार केली जात आहे. आतापर्यंत नागरिकांना रेशन दुकानामध्ये फक्त गहू आणि तांदूळ दिलं जात होतं, परंतु बदलत्या काळानुसार आणि महागाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडून रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी त्यांचं बँक खातं आणि रेशन कार्डची पडताळणी केली जात आहे. मग यामध्ये तुमचं खातं कोणत्याही सरकारी बँकेमध्ये असो किंवा खाजगी बँकेमध्ये असो, त्यासाठी नवीन वर्गवारी बनवली जात आहे. मग नेमके पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत आणि हे पैसे वितरित करत असताना पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांपैकी कोणाला पात्र मानलं जाणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. कारण यावेळी पैसे तर मिळणार आहेत, परंतु निकष हे नवीन लावले जात आहेत. त्यामुळे या नवीन निकषानुसार वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे पुढची 2 मिनिटं 2,000 रुपये मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. महाराष्ट्रातील रेशन कार्डच्या रचनेनुसार पिवळं रेशन कार्ड हे अत्यंत अल्प उत्पन्न असणाऱ्या आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांसाठी दिलं जाणार आहे. दुसरीकडे केसरी रेशन कार्ड हे मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबियांसाठी दिलं जातं आणि या दोन्ही वर्गातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत प्राधान्य देऊन सवलतीचं धान्य आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. पण जर पांढरं रेशन कार्ड असेल तर त्यांचं उत्पन्न हे जास्त गटामध्ये येतं. त्यामुळे या योजनेनुसार
नियमानुसार पांढरे रेशन कार्ड धारक या योजनेमध्ये पूर्णपणे बाद ठरवण्यात आले आहेत. केवळ पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांनाच या योजनेसाठी पात्र मानलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने डिजिटल पडताळणीची मोहीम हाती घेतली असून महाराष्ट्रातील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये नागरिकांच्या खात्याची माहिती जुळवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. परंतु लक्षात ठेवा, जरी तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असलं तरी तुमचं नाव या यादीमध्ये आलं असलं तरीही तुम्हाला 2,000 रुपयाचा थेट लाभ मिळणार नाही. कारण अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नवीन नियमानुसार तुमच्या रेशन कार्डसोबत आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र असणं बंधनकारक आहे. कारण जर ही 2 कागदपत्र तुमच्या बँक खात्याशी आणि रेशन कार्डशी जोडलेली नसतील तर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये असूनही पैसे अडकू शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी ही 2 कागदपत्र तयार ठेवा. तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेल्या 3 सूचना जाणून घ्या. मंत्रालयातील समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी आणि 2,000 रुपयाची रक्कम जमा करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख सरकारी बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक तसेच ICICI आणि ॲक्सिस यासारख्या बँकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या समितीच्या सूचनानुसार ज्या रेशन कार्ड धारकांचं बँक खातं सक्रिय आहे आणि त्यांच्या खात्याचा आधार कार्ड व रेशन कार्डचा डेटा मॅच होत आहे त्यांची नावं अंतिम मंजुरीसाठी निवडली जात आहेत. जर कोणत्याही बँकेतील खात्यामध्ये तांत्रिक त्रुटी किंवा माहिती जुळत नसेल तर अशा खात्यांना पेंडिंग लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर रेशन कार्डवरती लागू होणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि बँक खात्यामध्ये 2,000 रुपये मिळवायचे असतील तर तुमचं बँक खातं DBT सक्रिय आहे का हे देखील जाणून घ्या. कारण या निधीचं वाटप सुरळीत होण्यासाठी सरकारने विशेष बजेटची तरतूद केली असून हा निधी अन्न व नागरी पुरवठाकडून डिजिटल पडताळणीमार्फत जमा केला जात आहे. यामध्ये ज्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी, दुष्काळग्रस्त तसेच शेतकरी वर्गाची संख्या जास्त असलेल्या भागांना प्राधान्य दिलं गेलं आहे. आणि या 15 जिल्ह्यातील पडताळणी मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये विस्तारली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये सर्वात प्रथम पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे पडताळणी सुरू झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबियांच्या खात्याची माहिती जुळवली जात आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मार्फत रेशन कार्डची डिजिटल तपासणी केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भ प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांचा उल्लेख केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडिया मार्फत केसरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आधार कार्ड सीडिंगची पडताळणी देखील सुरू झाली आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये HDFC बँकांसारख्या खासगी बँकांच्या माध्यमातून शिधापत्रिकांची डिजिटल पडताळणी केली जात आहे. याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये ICICI तसेच बीड जिल्ह्यामधील ॲक्सिस बँक, बुलढाणा जिल्ह्यामधील IDBI बँक यांच्या सर्व्हरवरून पात्र रेशन कार्ड धारकांची यादी तयार केली जात आहे. या जिल्ह्यामधील बहुतांश लाभार्थी हे अल्प आणि मध्यम उत्पादन गटातील असल्यामुळे या बँकांच्या निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने पार पडणार आहे. तसेच कोकण आणि पूर्व विदर्भातील औद्योगिक जिल्ह्यांचा समावेश करून जिल्ह्यांची यादी पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील इंडियन बँकेच्या मदतीने बायोमेट्रिक अपडेट असलेल्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. तर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या बँकेचे डिटेल्स मॅच करून रेशन कार्ड अपडेट असलेल्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हालाही या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या बँकेच्या यादीमध्ये तुमच्या नावापुढे ग्रीन सिग्नल असायला हवा. त्यामुळे पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड सोबतच आधार कार्ड असेल आणि ते बँक खात्याशी लिंक असेल तसेच तुम्ही EKYC प्रोसेस केली असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असल्यामुळे तुम्हाला या योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे आणि 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत.